चेतन चेहऱ्यावर जाऊ नका त्याची प्रॉपर्टी सांगायला गेलो तर अख्खी बाले अर्धी बाले त्यांची आहे 4 फाट्यापर्यंत. ही बघ ना मार्गाच्या बाहेरच ठेवलं. GST ऑदर डेव्हलपिंग चार्ज हे सगळं इन्क्लूड आहे याच्यामध्ये. आणि पाण्याची सोय आहे ना. हाय नमस्कार, कशा सर्व. मी राजदीप घरत आणि ही मानसी घरत तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल. तर आज आम्ही चाललोय खांदेश्वरला. पप्पा कधीपासून माझ्या पाठी लागलेत काय जाऊन प्रॉपर्टी बघू नये, तर मला वेळ भेटत नव्हती. द्रोणागिरीमध्ये पण आपण भरपूर प्रॉपर्टी बघितल्या, म्हणजे फ्युचर एक इन्व्हेस्टमेंटसाठी किंवा फ्युचर प्लॅनसाठीच. तर ठीक आहे, पप्पांना बोललो टाईम भेटला तर काल हल्दीचा शूट करून आलो. हल्दीचा व्लॉग नसाल बघितला तर चॅनलवरती आहे, जाऊन नक्की बघा. आम्ही होतो तर द्रोणागिरी स्टेशनवरती आणि आम्ही आता निघालो खांदेश्वरला. तर छोटासा प्रॉपर्टीचा व्लॉग असेल, म्हणजे पप्पांचा कधीपासून विचार चालला आहे एक इन्व्हेस्टमेंट ठेवली पाहिजे. आणि मम्मी बोललो तर आता गावात आपण सेटल आहोत, म्हणजे आपलं घर वगैरे आहे, तर बोलू आपले उरण तालुक्यातून थोडा बाहेर जाऊया आपण ना थोडा. तर बोलू पप्पा बोलतात ठीक आहे. मग पप्पा एक एजंटचा नंबर दिला मला. मग ते बोलले खांदेश्वर स्टेशनवरती उतरलास का त्यांना कॉल कर, तिकडे जातोय. आणि नंतर मग ते दादाला कॉल करू आपण. आणि नंतर मग पुढचा प्रवास तुम्हाला व्लॉगमध्ये बघायला भेटेल. व्लॉग पूर्ण बघा ठीक आहे. आणि चॅनलवर नवीन असेल तर काय करायचं मानसी, चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. आता आपल्याला कितीची ट्रेन भेटेल? 9:30. 9:35ला ती इकडे येईल. 9:30ला तिथून सुटेल. ठीक आहे, चला जाऊया. हॅलो मॅम, हाय. खांदेश्वर स्टेशनवरती उतरलो आम्ही. आमच्या सोबत आहे चेतन, जो आपल्या नेहमी सोबत असतोय. आणि काय बोलतोयस? गाईडसाठी. कारण का आपल्याला रेल्वेचा रूट माहिती नसते म्हणून त्याला घेऊन येतो आणि तो नेहमी सोबत येत असतो आमच्या. आणि तुम्ही कधी विचार केला काय तो आमच्यासोबत इतका फिरतोय? मी तर बिनकाम्याच आहे आणि मानसी जॉबला असते. तिला तर टाईम भेटला म्हणून तिला घेऊन आलोय मी. आणि दुसरी गोष्ट अशी आहे काय, चेतनला असं म्हणजे चेहऱ्यावर जाऊ नका त्याचे. आणि त्याचं काम पण जबरदस्त आहे, त्याचा स्वतःचा बिझनेस आहे. आणि म्हणजे फेस्टिवलला तो स्वतःचा स्टॉल टाकतो उरणमध्ये. आणि त्याची प्रॉपर्टी सांगायला गेलो तर अख्खी अर्धी बाले त्यांची आहे 4 फाट्यापर्यंत. असं त्याची ओळख आहे भरपूर. आणि अर्धी बालही त्यांची आहे. तर त्याला नेहमी सोबत घेऊन येत असतो आणि आम्ही असं फिरत पण असतो. आज मेन म्हणजे थोडा मला फूडी ब्लॉग करायचा होता, कारण का चेतन पण सोबत आहे, कुठेतरी चांगला खायला जायचं होतं. पण आज आहे मंडे, आणि मंडे असल्यामुळे मानसीचा पण उपास, माझा पण उपास. माझा उपास तुझा उपास आहे, पण तुझा उपास नाही ना, पण आमचा उपास आहे ना. खांदेश्वर रेल्वे स्टेशनवरती आलोय आणि वॉकेबल डिस्टन्सला त्याचा कुठेतरी ऑफिस आहे. ऑफिसमधून आपल्याला प्रायव्हेट कारने ते नेतील. तर बघूया, जाऊया. पोहोचलोय आपण SA रियालिटी प्रायव्हेट लिमिटेड जवळ. काय बोलतोस? तू पण घे एखादा. 1-2 घेऊ घेते. नाही तर बालईमध्ये काय होत असेल तेव्हा आम्हाला दे एखादा. इकडे घेऊन ठेवू ना एकला. बाहेर इन्व्हेस्टमेंट काय? बाहेर इन्व्हेस्टमेंट. आलो ऑफिस जवळ आपण. बघा हा ऑफिस आहे त्यांचा. जाऊया आतमध्ये. तू विजय दादाला पहिले कॉल तर कर, पप्पांना कॉल कर. आणि नाही तर सॉरी डायरेक्ट विजय दादाला कॉल करूया. ठीक आहे ठीक आहे, चल पोचलोय ते सांगू. ऑफिस हे सर ऑफिस ओपन करायला आलोय का काय आपण? ट्रेनिंग चालू आहे. मस्त आहे ऑफिस. लवकर आलो आणि बरं आहे ना, लवकर आलो तर लवकर आपल्याला जायला भेटेल आणि जास्त बघायला भेटेल. हां, आता आपल्याला विजयाचा थोड्याच वेळेला येईल आणि मग नंतर आपण निघू, म्हणजे आपली जिथं आपला प्रॉपर्टी आहे फ्लॅट तिकडे जाऊ. चला, रूम नंबर 2 मध्ये जायचं आपल्याला. ऑफिस बघा यांचा मस्त मोठा आहे ऑफिस. चल जाऊया याच्यात ना, याच्यात जायचं ना. नमस्कार सर. नमस्कार. विजय दादा? येस. ओके, बसा ना. बसून घ्या इथं. नमस्कार, उरणवरून आलोय. हो, तुमचे पप्पा येऊन गेलेत बघून. हो हो हो. हो, त्यांनी फ्लॅट पसंत केला. ते बोलले की आहे ना माझे मुलगा आणि सून येईल बघायला. ओके. आणि त्यांनी ते बघितलं तर आमचा ओके होऊन जाईल. ओके ओके चालेल, आपण बघूया सर्व काय. हो सर. त्याही मला दाखवला, पण तरी तुम्ही परत एकदा मला समजावून सांगा. पहिले तुम्हाला ओळख करून देते, ही माझी वाईफ नमस्कार. मानसी घरत, मी राजदीप घरत आणि हा माझा मित्र
चेतन माले जो माझ्या नेहमी सोबत असतो त्याला सुद्धा आज घेऊन आलोय. त्याला ट्रेनचा प्रवास वगैरे सर्व माहिती असते, त्याला घेऊन येतो मी दरवेळी, माझ्या सोबतच असतो तो. आणि आता पप्पा कुठला फ्लॅट बघून गेले ते मला सांगा आता. सर ॲक्च्युली पप्पाला काय आवडलं म्हणजे हा प्रोजेक्ट हा आपला कॉम्प्लेक्स आहे. ह्यात गणपतीचं मंदिर पण आहे. ह्याच्यामध्ये 1 BHK, 2 BHK, 3 BHK आणि 1.5 BHK आणि 1 RK पण आहे त्याच्यामध्ये. ह्यात जॉगिंग ट्रॅक, परत मुलांना प्ले गार्डन सगळं आहे ह्याच्यामध्ये. तर म्हणजे आपलं आणि ह्याच्यामध्ये CCTV कॅमेरा, वॉचमॅन हे सगळं आहे तुम्हाला. पप्पानी पहिले तुमच्या ह्या बिल्डिंगमध्ये पाहिजे फ्लॅट सर, ह्या बिल्डिंगमध्ये 2 नंबर बिल्डिंग. या प्रोजेक्टचं नाव काय? ह्या प्रोजेक्ट नाव विस्तारा वर्ल्ड आहे. विस्तारा वर्ल्ड. ओके. हां. आणि हा आपल्याला पुढच्या डिसेंबरपर्यंत पोझिशन मिळेल. ऑलरेडी याचं काम चालू आहे. याचं एक नंबर बिल्डिंग आपली पूर्ण होत आलेली आहे आणि 2 आणि 3 नंबरचं काम चालू झालेलं आहे आता. ठीक आहे. आणि कसा प्रोजेक्ट चालू आहे म्हणजे त्याच्यात कमी पैसे इन्व्हेस्ट करायला लागतात ना. आणि एकदम प्रोजेक्ट झाल्यावर त्याची किंमत पण वाढते ना, असं काहीतरी आहे. म्हणून पप्पा आमच्या जास्त करून त्याच्यात इन्व्हेस्ट करतात, म्हणजे बिल्डिंग होण्याच्या अगोदर त्याची किंमत कमी असते म्हणून. बरोबर. कारण की कसं असतं म्हणजे सर, रेडी झालेले असतात तर तुम्ही चॉईस कमी असतात फ्लॅट घ्यायला, कारण ऑलरेडी विकले गेले असतात. ह्याच्यामध्ये तुम्हाला चॉईस मिळतं किती मधला फ्लॅट घ्यायचा आहे तुम्ही घेऊ शकता, कुठला व्ह्यू घ्यायचा ते तुम्ही घेऊ शकता. आणि पैसे कमी, जेव्हा बिल्डिंग पूर्ण होते तेव्हा किंमत त्याची वाढतेच. बरोबर. तेच मी बोललो. आणि ऑल इन्क्लुझिव्ह आहे जी कॉस्टिंग आहे ह्याच्यामध्ये, ती ऑल इन्क्लुझिव्ह. त्यात रजिस्ट्रेशन, ॲग्रीमेंट, वॉटर कनेक्शन, इलेक्ट्रिक कनेक्शन, GST, ऑदर डेव्हलपिंग चार्ज हे सगळं इन्क्लूड आहे ह्याच्यामध्ये. आणि पाण्याची सोय आहे ना? हो, पाणी 24 तास आहे. पाणी पाहिजे. आमच्याकडे थोडा पाण्याचा प्रॉब्लेम असेल, आम्ही कुठून गेलो तर पहिलं पाण्याचा प्रॉब्लेम विचारतो. पुरेपूर पाणी पाहिजे. बरोबर. महाराष्ट्र जल प्राधिकरणचा प्राणी आहे आणि महाराष्ट्र सरकारची लाईट महाराष्ट्र सरकारची आहे, त्यामुळे 24 तास पाणी, 24 तास इलेक्ट्रिक सप्लाय. काहीच प्रॉब्लेम नाही. आपण प्रोजेक्ट बघायला जायचं. हो चालेल सर, आपण जाऊया. ठीक आहे. डायरेक्ट साईटवरच बोलू ना आपण. हां ठीक आहे. अजून हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला टच आहे, त्यामुळे तुम्हाला कधी रात्री 3 वाजता ताई जर उतरले हायवेला तरी चालत 2 मिनिटात घरात येऊ शकतात. असं आहे ना? जवळच आहे. हायवेला लागूनच आहे. लागून आहे. ठीक आहे. चालेल. आपण बघूया. ठीक आहे, बघून जाऊ. चालेल. ठीक आहे. चालेल सर. काय समजते तुला? बघते. ओके. काय रिसेप्शन वरती आहोत आपण. हॅलो. नमस्कार. कुठला फ्लॅट बघायचा आहे तुम्हाला? कुठला फ्लॅट बघायचा आहे? मला 5 BHK भेटेल काय? 5 BHK. हां. पूर्ण बिल्डिंग पण आहे. पूर्ण बिल्डिंग. ओके. आणि मग पनिशमेंट केले बघ. ही बघ आहे ना, मार्गाच्या बाहेरच ठेवलं. डेंजर गार्डनर आहे, स्कूलच्या बाहेर. आता आपण सॅम्पल फ्लॅट बघणार आहोत आणि माझ्या पाठी बघताय तो प्रोजेक्ट सर्व काय. आणि गाडीमध्ये येता येता विजयदाची ओळख झाली आणि असं बोलता बोलता विषय निघाला, काय काम करतोस तू? मी बोलो मी असं शक्यतो सर्वांना सांगते, मी घरत एंटरप्राइजेसचा CEO आहे, बस कंपनीचा. असंच सांगते मी, बस कंपनीचा, घरत एंटरप्राइजेसचा बस कंपनीचा CEO आहे. पण दादाला सांगितलं माझा यूट्यूब चॅनल आहे, तर दादा बोलतो थोडीशी आपली ॲडसुद्धा कर. तर थोडं त्याच्याबद्दल त्याची बाईट पण घेऊ आपण थोडा. आणि आपण आता एंटर झालोय. चेतन तू काय सांगतोस? काम आहे का? चेतन कामाला आहे, चेतनचा बिझनेस पण आहे. मी सांगते बस कंपनीमध्ये काय, ज्याला समजते त्याला समजतंय, ज्याला समजते त्याला समजतंय, नाहीतर मग फुल माल. तुम्हाला समजलं बस कंपनीमध्ये काय? तुला समजलं? तुला माहिती आहे मी सर्वांना सांगते ते बस कंपनीमध्ये कामाला आहे. ठीक आहे, जाऊया. त्याची विजय त्याची वेट पण करून देतो तुम्हाला नंतर. आता माझ्यासोबत आहे विजय मदने दादा. प्रोजेक्टबद्दलची सर्व माहिती दादा देणार आहे. आणि इथं बघा मानसी मॅडम बसलेले आहेत. आता दादा, या फ्लॅटची स्क्वेअर फीट कशी आहे, आपण काय काय अम्युनिटीज देतो ते सांग मला थोडक्यात. हो का, आपला हा प्रोजेक्ट टाउनशिप आहे.
ह्या फ्लॅटची साईज आहे 605 स्क्वेअर फूट आहे. अशा आपल्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. 1 RK, 1 BHK, 1.5 BHK, 2 BHK आणि 3 BHK. बरोबर. आपण ॲम्युनिटीमध्ये देतोय एक गणपती मंदिर देतोय, जॉगिंग ट्रॅक देतोय, गार्डन देतोय, ज्येष्ठ लोकांना बसायला सिटिंग अरेंजमेंट आणि लहान मुलांना खेळायला प्ले गार्डन वेगळं देतोय. आणि हा आपला हायवे जवळचा प्रोजेक्ट आहे. आणि इथे आपल्याला हा सॅम्पल फ्लॅट तुम्ही बघू शकता. हा 1 BHKचा आहे. तुम्ही बसा सर. बसतो. आणि ह्याच्यामध्ये कसं तुम्हाला पुढच्या डिसेंबरपर्यंत तुम्हाला पोझिशन मिळेल. आपलं बिल्डिंगचं काम चालू झालेलं आहे. आपला CCA आणि रेरा आलेला आहे. आपलं काम चालू आहे, तुम्ही बघू शकता. बरोबर. या आपण घर बघूया. हा आपला हॉल आहे. हॉलच्या पुढे किचन आहे एवढा मोठा आणि तुम्ही बघू शकता लांबी किती याची. हो. माझ्यापेक्षा इकडे फ्रीजला केवळ जागा दिलेली आहे. फ्रीज, वॉशिंग मशीन आरामात राहू शकते इकडे. आणि तुमच्या ह्या साईडला आलो तर इकडे तो बाथरूम मध्ये उभा आहे. तर ह्या साईडला कॉमन टॉयलेट बाथरूम आहे. इथे स्टोरेजला ही जागा दिलेली आहे तुम्हाला इकडे. आणि इकडे आलं तर ह्या साईडला बेडरूम आहे. या ना मॅडम. हा बेडरूम आहे आपला. ह्या बेडरूममध्ये मोठी जागा आहे. आणि बेडरूम पण मोठा आहे हो बेडरूम पण मोठा आहे इथे. आणि हा व्ह्यू आणि ह्याला बाल्कनी पण तुम्हाला इथे आहे. बाल्कनी मस्त बाजू पोपटी बिपटी करायला काय. चेतन तुझी काय इच्छा आहे. पावसाळ्यात मस्त थंडावा ना. मस्त वाटेल. मान्सून सीझन मध्ये मस्त वाटेल. असं पण थंडावा आहे ना. थंडावा आहे. ठीक आहे चलो. हरियाली आहे काय. भारी वाटेल. पण आहे. आणि ह्याला मास्टर बेडरूम आहे. ह्याला टॉयलेट बाथरूम इथे आज आहे. ठीक आहे. आणि ह्याला फिटिंग तुम्हाला आहे ना स्टँडर्ड फिटिंग येणार. केबल कनेक्शन हे सगळं स्टँडर्ड येणार तुम्हाला. ठीक आहे. ओके चालेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्राइसिंग इथे आपल्याला स्टार्टिंग प्राइस 27 लाख आहे. 27 लाख पासून सुरुवात होती आपल्याला. आणि मी सांगतो दादा, जर माझ्याकडून जर कोण आला तर जी मेन तू प्राइस सांगशील त्याच्यात 19-20 कमी झाले पाहिजे. हो होणार ना. तुमच्या थ्रू मध्ये आला ना की आम्ही करणारच आहे. व्हिडिओ कर म्हणून मी व्हिडिओ करते. मग आपली मंडळीला चांगल्यातली चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो मी नेहमी. आणि थोडेफार आपले मुलं कोणाला फायदा होत असेल तर ते चांगलाच आहे. दादाला भेट दिलीत आणि आपलं नाव सांगितलं तर दादा 100% होणार याच्यामध्ये. काही आम्हाला तुमच्या थ्रू येतात कस्टमर, त्यामुळे आम्ही तुम्हाला डिस्काउंट देणारच आहे. ठीक आहे. मी सर्वांना म्हणजे ज्यांचे व्हिडिओ काढतो ना त्यांना सांगतो थोडाफार म्हणजे कन्सेशन द्या. जर आपली मंडळी जर इथं आपला मित्र परिवार इथं कोण येत असते तर दादाला नक्की भेट द्या. दादाचा नंबर कॉन्टॅक्ट मध्ये येत असेल. मी आमचा फॅमिली म्हणजे आमचा डिस्कशन चालू होता काय कुठेतरी इन्व्हेस्ट करूया इन्व्हेस्टमेंटसाठी. आणि इथं युनिव्हर्सिटी वगैरे सर्व जवळ आहे. तर पप्पांचा पॉईंट ऑफ व्ह्यू असते काय फ्युचर इन्व्हेस्टमेंट म्हणजे जर मुलांना स्कूल वगैरे जवळ असला पाहिजे, आपल्या कुठला त्रास नाही झाला पाहिजे, तसा पप्पांचा आमचा हेतू असतो. आणि पप्पा म्हणजे फ्लॅटमध्ये म्हणजे बिझनेसमध्ये पहिलेपासून आहेत म्हणजे त्यांना त्याचा अनुभव आहे. तर फायनल चेक साठी मला पाठवतात. मला सगळी तर पाठवतात पण मला या शूट्समुळे टाइम जास्त भेटत नाही कुठे जायला. तर आज मानसीला सुद्धा वेळ आला आणि माझा पण आज मंडे होता तर माझा शूट नव्हता आज म्हणून मी पप्पांना बोललो लगेच जातोय मी. दादाला सांगा तर तू पण लगेच अवेलेबल झाला. आता पोचलो आपण सॅम्पल फ्लॅट बघून आपल्या ज्या मेन प्रोजेक्ट जवळ. आणि आता दादा आपल्याला माहिती देईल. दादा इकडं यायचं कसं ते मला सांग. तुम्ही खानदेश्वर आमच्या ऑफिसला आला की आम्ही तुम्हाला तिथे प्रोजेक्ट एक्सप्लेन करू आणि तिथे आमच्याच गाडी तुम्हाला इथे घेऊन साईडला मग ही साईट दाखवू आणि फ्लॅट बघून मग तुम्ही तुम्हाला कसा कोणता फ्लॅट पाहिजे, कुठल्या मजल्यावर पाहिजे, कुठला व्ह्यू पाहिजे ते तुम्ही चॉईस करा आणि त्याच्यामुळे कन्स्ट्रक्शन तुम्ही घेऊ शकता. आम्ही हा प्रोजेक्ट हा ऑलरेडी बनवून हँडओव्हर केलेला आहे लोकांना. तुम्ही हा बघू शकता लोकांना दिलेला आहे फ्लॅट. आणि आता आपल्याला जो चालू आहे तो तुम्हाला दाखवतो पुढे. आणि हा बघता हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे आणि त्यालाच कनेक्टेड प्रोजेक्ट आहे. इथे एक सर्व्हिस रोड बनणार आहे. ह्याच्यावर आपलं कनेक्टेड असल्यामुळे तुम्ही हायवेला कनेक्टेड आहे. प्लस तो समोरचा टाउनशिप दिसते त्या पायथ्याशी रेल्वे स्टेशन आहे. म्हणजे इथून तुम्हाला हार्डली 1 किलोमीटर अंतर आहे स्टेशनला जायला. आणि ह्याच्यामध्ये जे फ्लॅट आहेत म्हणजे आपला फ्लॅट जो 27 लाखात स्टार्ट होतो त्याच्यामध्ये तो 60 ते 70 लाखाला फ्लॅट आहे. मग तुमचे तिथे फ्लॅटची किंमत 60-70 लाख होतं. मेंटेनन्स पण तुमच्या तिथे जास्त जातो. इथे आपला मेंटेनन्स कमी आहे. 2 घेऊ शकतो. हा इथे तुम्ही 2 फ्लॅट घेऊ शकता. मेंटेनन्स पण तुम्हाला कमी इथे माझ्यामध्ये. राजेंद्र घर सर आहेत ना ते तुमचे पप्पा त्यांनी आपल्या हा प्रोजेक्टमध्ये घेतलेले आहे. इथे तुमचा पहिल्या मधला फ्लॅट आहे 2 BHK. आपण तो बघूया. चला जो पप्पानी सिलेक्ट केलाय तो आपल्याला दाखवा. ओके. तुम्ही तो पहिल्यामध्ये तुम्ही सिलेक्ट केला त्याला गार्डन व्ह्यू आहे, मंदिर व्ह्यू आहे तर तुम्ही बघू शकता. या पूर्ण प्रोजेक्ट होईल का हा
हा प्रोजेक्ट चालू आहे आपलं. हे सगळी टाउनशिप आहे आपली आणि इकडे चालू आहे आपलं. भरपूर डेव्हलपमेंट चालू आहे इकडे ना. इथे आलं की पहिले तुम्हाला लिफ्ट लागेल. हा पाठीमध्ये तुम्हाला जिना आहे आणि हा तुमच्या पप्पाने पास केलेला हा फ्लॅट आहे. हा 2 BHK. हा आला की हा हॉल आहे. इथे मोठी बाल्कनी आहे इथे तुम्हाला. इथे किचन आहे मोठं. हां इथे एक बाल्कनी आहे तुम्हाला मोठी. बाल्कनीमध्ये तुम्ही बघू शकता खूप मोठी पेस आहे. आणि इथे 2 साईडला किचन येईल. इथे तुम्हाला हात धुवायला वॉश बेसिन येईल इथे हात धुवायला. पण हा बेडरूम आहे. बेडरूममध्ये हा मास्टर बेडरूम आहे. ह्याला बाल्कनी आहे मोठी इथे. आणि इथे इथे मास्टर बेडरूमचा टॉयलेट बाथरूम आहे. आणि इकडे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे या साईडला इकडे. आणि ह्या साईडला दुसरा बेडरूम आहे. जो तुम्ही व्ह्यू बघू शकता. समोर टाउनशिप आहे मोठी. हायवे आहे. आणि हा आपला प्रोजेक्ट आहे. ओके मस्त. या साईडला पण आपलं बघू शकता प्रोजेक्ट तुम्ही. इथे आपलं काम चालू आहे पुढे. जे आपलं कन्स्ट्रक्शनचं बिल्डिंग नंबर 2चं काम चालू आहे. बिल्डिंग नंबर 3चं काम चालू ऑलमोस्ट चालू झालेलं आहे. सगळं झालं. आता हा प्रोजेक्ट ऑलमोस्ट 40% सोल्ड आउट आहे. तुम्हाला पाहिजे त्या तर बाजूच्या बिल्डिंग जवळ लोक ते सोल्ड आउट आहे. सोल्ड आउट झालेत. इथे तुम्ही घेऊ शकता कन्स्ट्रक्शनमध्ये चॉईस पॅटर्नमध्ये. ओके तर चला प्रोजेक्ट बघून झालेला आहे. बघितलंच ना माणसं किती टाइम लागते प्रोजेक्ट वगैरे बघायला. भारी वाटला मस्त वाटला. आणि पप्पांचं आता समजते की पप्पा म्हणजे सकाळी जातात ते डायरेक्ट संध्याकाळी वगैरे येत आहेत ना प्रोजेक्ट बघायला. आणि आता तर आपण 2च साईट बघितल्या. एक तो सॅम्पल आणि हा डायरेक्ट जिथं आपण प्रोजेक्ट होणार आहे म्हणजे जिथं आपण फ्लॅट घेण्याचा विचार करतोय तो बघितला. जर असे पप्पा दिवसाला 2-2, 3-3 साईट बघतायत म्हणजे त्यांना किती थकायला होत असेल तर विचार कर ना. थकली नाही ना तुम्ही. तो नाही तो तर प्रत्येक गोष्टी कुठल्याच गोष्टीत थकत नाही. नुसतं आम्हाला परवत असते इकडे तिकडे धावरवत असते. तर चला ब्लॉग एंड करूया ना. तर चला आता घरी जाऊन डिस्कस करू. शेवटी जेव्हा आपण मोठे अमाऊंट इन्व्हेस्ट करतो तेव्हा सर्वांशी आपल्याला बोलून आता दिदी अक्काला सांगायला लागेल. आता मी माझ्यावर काय नाही पैसे भरणारे ते आहेत कोण पप्पा मम्मी. आपण उगाच फक्त सिलेक्शनला पाठवतो आणि फक्त साईनला यायला लागेल जर ह्याचं झालं तर. ते एवढाच माझा कार्य असते. आणि बाकी व्हिडिओ काढायचं कार्य. हे 2 कार्य मी एकदम मस्त करते. साईन मारायचं आणि व्हिडिओ काढायचा. हे मला एकदम मी याच्यात 1000% देऊ शकते. तर चला घरी जाऊन डिस्कस करू. आणि जर पुढं काय प्रोजेक्ट करायचा असेल तर मी नक्कीच व्हिडिओ तर येणारच आहे. दिवस तर मी फुकट घालू शकत नाही. तर चला ब्लॉग बनवूया. तर चला हा छोटासा ब्लॉग असणार आहे. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि दादाचा वगैरे सर्व फोन नंबर मी ॲड्रेस वगैरे सर्व दिलेला आहे. जर तुमची इन्व्हेस्टमेंट करायची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. काही विषय ना त्याच्यात. तर चला हा ब्लॉग इथं सेंड करूया. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय. सी यू सून. काळजी घ्या आणि बनवून पाठवा.